नमस्कार, मी सदानंद जोशी. नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी. नमस्कार, मी श्रद्धा जोशी. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या निमित्ताने ती फुलराणी या नाटकातील एक छोटासा प्रसंग मी तुमच्यासमोर सादर करणार आहे की ती फुलं विकणारी असताना सुद्धा तिची स्वप्न कशी मोठी आहे हे आपण तिच्याच शब्दात ऐकूया. चला तर मग सुरुवात करूया. मला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गतपुयाच हे मला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गतपुयाच हे मला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुबाच हे हिला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुबाच हे काजूच्या माग उभं राहून सन फुलही त्यांची हे हिला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुबाच हे हिला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुबाच हे. पण हे असलं आमचं फाटक्या पायतानावानी बोलणं. त्या फ्लोरिस्टाच्या शापात चाकरी कशी भेटायची? काय तिथल्या पोरी कशा खिसखिस खिसखिस मंजूळ बोलत्या. तिथल्या पोरी कशा खिसपिस खिसपिस मंजूळ बोलत्या. चकापका 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 दिसत्यात. चकापका 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 दिसत्या. हिला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुबाच हे हिला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुबाच हे. काल रात्री ह्यो बाबा म्हणला काय पैसे दे मॅच शिकवतो. पैसे दे मॅच शिकवतो. शिकवा ना सर. आज म्या पैक घेऊन टॅक्सीत बसून शन जाणार. आज म्या पैक घेऊन टॅक्सीत बसून शन जाणार. तिथं आल्यावर अंगावर पाय चढल्यावर कधी झटकून टाकत्यात. झटकू नका ना सर. मला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गतपुयाच हे हिला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुबाच